नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक वेगळीच पालकाची भाजी शिकवणार आहे. पालक हा अतिशय उत्तम असतो तुमच्या तब्येतीसाठी आणि मुलं किंवा घरातली काही माणसं पालक खाण्यासाठी जरा नाराज असतात, काकू करतात. पावसाळा सुरू व्हायच्या आधी भरपूर पालेभाज्या खाऊन घेऊया. पालकाची एक ढाबा स्टाईल रेसिपी मी तुम्हाला शिकवते. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. या बघूया कसा करायचा. ढाबा स्टाईल पालकासाठी पहिल्यांदा म्हणजे मी 2 जुड्या पालक घेतलाय. जुड्या खूप मोठ्या नव्हत्या, साधारण मीडियम साईजच्या 2 जुड्या होत्या. तर त्या दोन्ही जुड्या मी अशा वाफवून घेतल्या आहेत. पहा, आता आपण काय करणार आहोत, एक जुडी जी आहे ना ती आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत आणि एक जुडी आहे ती आपण बारीक कापणार आहोत. कापण्यापूर्वी ना आपण असं सगळं त्याच्यातलं पाणी काढून घेऊया. म्हणजे कसं, हा पालक जेव्हा आपण वाटणार आहोत तेव्हा ते पाणी त्याच्यामध्ये वापरलं जाईल. आता हा आपण असा बारीक कापून घेऊया. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातले दांडे जरा सुद्धा राहता कामा नये, ते पण बारीक कापले गेले पाहिजेत. आपण तरी दांडे तसे घेतलेच नाही आहेत, पण जे पानाबरोबर आले आहेत. काय होतं, पालक आपण थोडा वाटला पण आणि थोडा त्याच्यात कापलेला पालक पण घेतलाय ना, त्यामुळे भाजीला एक छान टेक्स्चर मिळतं आणि म्हणून आपण ते करतोय. कुठेही असा तुम्हाला देठ दिसला तर तो वेगळा घेऊन नक्की कापा, तो ठेवू नका. हे पहा, आपण छान हा पालक आता कापून घेतलाय. आता हा पालक आहे, हा आपण बारीक वाटून घेऊया. आता ह्या भाजीसाठी आपण एक मसाला करणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा घेतले 2 चमचे शेंगदाणे. हे चांगले भाजून घेऊया आपण कोरडेच. त्यातच आपण 2 चमचे चण्याची डाळ घेऊया. 2 चमचे चण्याची डाळ घेतल्यामुळे मी थोडंसं शेंगदाणे वाढवते. शेंगदाणे चण्याच्या डाळीपेक्षा जास्त असले पाहिजेत. चांगलं भाजून झालंय. आता याच्यामध्ये आपण घेऊया 1 चमचा तीळ. तीळ उडायला लागतात, त्याच्यामुळे लगेचच आपण त्याच्यामध्ये घालूया 1 चमचा सुकं खोबरं. सुक्या मिरच्या आपण थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊया. ह्या 2 बेडगी मिरच्या मी घेतल्या आहेत. बाकी सगळं आपण सुकं भाजलं. मिरच्यांसाठी फक्त मी थोडंसं तेल घातलंय, म्हणजे ते जास्त क्रिस्प आणि छान होतात वाटल्या जाताना. बस, आता हा सगळा मसाला आपण बारीक वाटून घेऊया. वाटताना त्याच्यात पाणी घातलं तरी चालेल, त्याची पेस्ट झाली तरी चालेल. पहिल्यांदा ना एका पॅनमध्ये आपण थोडं तेल घालूया. तेल थोडं तापलं की त्यात आपण थोडं लसूण घालूया. लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतूया. ह्या भाजीला आपण 2दा फोडणी देणार आहोत. आधी पहिल्यांदा आपण हा पालक थोडासा आधी याच्यात असा परतून घेणार आहोत आणि मग जेव्हा कांदा टोमॅटो परतू तेव्हा मग हा परतलेला पालक घालणार आहोत. कारण मला असं वाटतं की डायरेक्ट आपण जर त्याच्यात तो वाटलेला आणि हा पालक घातला ना तर त्याला तेवढी छान चव येणार नाही. त्यासाठी आपण आधी पहिल्यांदा लसणावरती थोडासा पालक परतून घेऊया. पहिल्यांदा आपण कापलेला पालक घालूया. हा आपण आधी पहिल्यांदा वेगळा परतून घेतोय. हा पालक जरा नुसता लसणावरती आपण थोडासा परतून घेतलाय. पहा, आपण हा छान परतून घेतलाय पालक. आता कढई ठेवूया. आपण त्यात तेल घालूया. परत ह्याच्यात थोडासा लसूण घालूया.
एक तुम्हाला मी स्टेप सांगायची राहिली, जी मी करूनही दाखवली नाही. पालक जेव्हा मी वाफवून काढला ना, त्याच्यानंतर तो मी बर्फाच्या पाण्यात घातला आणि मग तो बाहेर काढला. ह्याचं कारण त्याच्यामुळे पालकाचा हिरवा रंग रिटेन राहतो. तर ती स्टेप मी तुम्हाला दाखवली नाही, कारण मी ती आमचं सगळं युनिट यायच्या आधी केली होती, त्यामुळे ती शूट झाली नाही. ती स्टेप करायला तुम्ही विसरू नका. जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा पालक वाफवून घ्याल, तेव्हा वाफवून घेतल्यानंतर तो बर्फाच्या पाण्यात घाला आणि मग तो बाहेर काढा. तर असं केल्याने पालकाचा हिरवेपणा, आता बघा ना पालक किती सुंदर हिरवा गार दिसतोय, तो हिरवेपणानं असा छान टिकून राहतो, रिटेन होतो. तर लसूण बघा मस्त छान फ्राय झाला आहे आपला. हे मी 2 कांदे घेतलेत बारीक कापून, आणि साधारणतः मी ह्या पूर्ण रेसिपीसाठी 6 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्यात. त्यातल्या थोडंसं आपण पालकाची कापलेली जुडी जी परतताना वापरलं, आता आपण ह्याच्यावरती वापरलं आहे. आणि हा थोडासा लसूण बघा, हा मी ठेवून दिला आहे बाजूला मुद्दामून. सगळी रेसिपी झाल्यानंतर वरून आपण त्याला परत लसूण आणखीन सुक्या मिरचीची फोडणी देणार आहोत म्हणून. सो टोटल आपण ह्याच्यामध्ये 8 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतला आहे. ते छान आपण त्या लसणावरती परतून घेऊया. आणि या कांद्यावरच टोमॅटो घालायच्या आधी आपण हळद घालूया, जेणेकरून त्याला खूप सुंदर रंग येतो. 1 चमचा तिखट घालूया. तर रंग खूप मस्त येतो. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. हा 1 टोमॅटो आहे, मोठा आहे. छोटे असतील तर तुम्ही 2 टोमॅटो घ्या. आता टोमॅटो आणि हे सगळं घातल्यानंतर त्याच्यात नेहमी मग मीठ घालावं, म्हणजे तो टोमॅटो आणि ते सगळं मिश्रण जास्त चांगलं शिजतं. आपण त्यात मीठ घालूया. आता हे ना आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो पण त्याच्यात. ते त्या ह्याच्याबरोबर छान मिक्स झालं पाहिजे कांद्याबरोबर. हवं तर आपण त्याच्यावरती 2 मिनटं झाकण ठेवूया, म्हणजे ते टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण छान मिक्स होईल. आता छान झालं आहे, ते सॉफ्ट झालं आहे आपलं टोमॅटो, मिक्स झालं आहे त्या कांद्याच्या बरोबर. आता ह्या करेक्ट याच्यात आपण हे जे वाटण वाटलं ना मध्ये, तुम्ही बघितलं तर चण्याची डाळ, शेंगदाणे वगैरे घेऊन आपण केलं ते, तर ते वाटण आपण याच्यात घालूया. तीळ, सुकं खोबरं असं सगळं आपण घेतलं आणि ते वाटण घालूया याच्यात. आता ते वाटण छान याच्यामध्ये शिजू देऊया. मी तुम्हाला सांगितलं तसं माझ्या कुठल्याही भाज्यांमध्ये वरून जर मला पाणी घालावं लागलं तर ते नेहमी मी गरम किंवा उकळूनच गार केलेलं पाणी वापरते. इथेही आपण तसंच करायचं. आता तरीसुद्धा थोडा वेळ हे जरा होऊन देऊया, आपण शिजून देऊया याच्यात वाटण ते. आणि तो वाटलेल्या पालकामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. हे गरम पाणी माझ्याकडे आहे ते एकदम चांगलं. ही खरंच इतकी सुंदर लागते ना भाजी, मस्त लागते एकदम. पालक वगैरे न खाणारी माणसं पण आवडीने खातील अशी ती भाजी आहे. ही भाजी पराठ्याबरोबर छान लागते, भाकरीबरोबर छान लागते, ऑब्व्हियसली चपाती बरोबर छान लागते. अजून मी थोडंसं अजून पाणी घालते त्याच्यामध्ये, कारण नंतर ती घट्ट होणारच आहे. आता आपण आपला हा जो पालक आहे ना तो पण त्याच्यात घालूया.
जो आपण परतून घेतला होता तो. सो त्यातला दोन्ही टेक्स्चर आहे. त्यात आपण वाटलेलाही पालक घातलाय आणि त्यात आपण कापलेलाही पालक घातलाय, त्यामुळे दोन्हीचं छान टेक्स्चर त्या भाजीला येतंय. आता आपण ही भाजी थोडा वेळ झाकून ठेवूया. आपली ही भाजी आता ऑलमोस्ट तयार आहे. फक्त ह्या भाजीला अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण ह्याला वरून एक फोडणी देऊया. त्यासाठी भाजी आपण काढूया अशी आणि फोडणी देण्यासाठी काय काय वापरायचं ते बघूया. थोडीशी राई, घालूया अर्धा चमचा हिंग, आता घालूया थोडा लसूण, सुक्या मिरच्या, तर तो 7-8 पाकळ्या लसूण आहे तो आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे घातला. घालूया कढीपत्ता, तयारी आपली पालकाची धाबा स्टाईल भाजी. जरा वेगळी आहे की नाही? मस्त वाटेल आणि पालक न आवडणारी माणसं सुद्धा ही पालकाची भाजी आवडीने खातील याची मला खात्री आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना माझं चॅनल शेअर करा, पुन्हा बघायला सांगा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.